नवरी मिये हिटलरला या मालिकेच्या 5 तारखेच्या भागात आपण पाहणार आहोत की एजे दुर्गाला बोलत असतात. तू तुझ्या भावाला लग्नातून किडनॅप केलंस, लीलाच्या आईवडिलांचा अपमान केला. तुला लीला आणि लीलाच्या स्टेटसबद्दल प्रॉब्लेम होता ना, तर तुझी शिक्षा हीच. तू लीलाच्या माहेरी 8 दिवस राहायचं आणि त्यांच्या स्टेटसप्रमाणे ॲडजस्ट करायचं आणि डे 1 पासून तिला हेल्प करणाऱ्या सरस्वती आणि लक्ष्मीलाही. तुम्हाला रिअलाईज व्हायला हवं की माणसाकडे पैसा नसला तर तो वाईट होत नाही. पैसा नसला तरी माणूस चांगला असतो, त्याची परिस्थिती वाईट असते. लक्ष्मी सरस्वतीला हे मान्य नसतं, पण कालिंदी बोलते, तुम्ही दोघीही रेवूला त्रास देण्यात कमी नव्हतात. एजे म्हणत असतात, तुम्ही लीलाला खूप त्रास दिलाय, तुम्हाला तुमची शिक्षा भोगावी लागेल. त्यावर लीला म्हणते, दुर्गा लक्ष्मी सरस्वती ह्या सुना आहेत. दुर्गा यशची मोठी बहीण म्हणून तिचा मान आहे, तिने गृहप्रवेशाच्या वेळी असायला हवं. एजेही लगेच लीलाचं ऐकतात, पण तिघींनाही सांगतात, गृहप्रवेश झाल्यानंतर तुम्ही तिघीही इथे येणार. यश रेवूचं गृहप्रवेशाच्या वेळी दुर्गाला आरती करायला सांगतात, पण यश दुर्गाकडून ओवाळून घेण्यासाठी नकार देतो. यश लीलाला सांगतो त्या दोघांना ओवाळायला. हे ऐकून दुर्गाला धक्का बसतो, तिला खूप वाईट वाटतं. यश दुर्गाला खूप वाईट बोलत असतो, त्यामुळे लीला दुर्गाकडून ओवाळण्याचा ताट घेते आणि यश रेवूला ओवाळते. दुर्गाला मात्र खूप वाईट वाटत असतं. रेवू माप ओलांडून आत येते. किशोर दुर्गाजवळ येतो. दुर्गा खूप रडत असते. तिला एजंटचा राग येतो. किशोर दुर्गाला बोलत असतो, तू मला का सांगितलं नाहीस? तुझा माझ्यावर विश्वास नाही, तू मला परक समजतेस. किशोर एजंटबद्दल दुर्गाच्या मनात विष भरवतो आणि घर सोडून इथून निघून जाऊ असं म्हणतो, पण दुर्गा लीला आणि रेवूलाच मी घरातून बाहेर काढेन असं ठरवते. दुर्गा बॅग भरून निघायला लागते. एजे आरशात त्यांची जखम बघत असताना लीला येते. ती एजंटची विचारपूस करते. लीला एजंटना ड्रेसिंग करून देत बोलते, एजंटना जखम झालेली असते पण ती दुखत असते लीलाला. ती खूप प्रेमाने ड्रेसिंग करून देत असते. एजंटना जखम झालेली बघून लीलाला खूप रडू येत असतं. ती एजंटना मिठी मारते आणि बोलते, एजे तुम्ही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. तितक्यात आजी एजे आणि लीलाला खाली बोलवतात. एजेंना मात्र ती लीलाची मिठी खूप हवीशी वाटते. आता ह्या तिघीही लीलाच्या माहेरी जाऊन काय गोंधळ घालतील हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. असेच रोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.